नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या भागामध्ये. आजच्या आपल्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अबोली मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की आता ज्या डॉक्टर अंकुशच्या आणि अबोलीच्या बाळाचे रिपोर्ट घेऊन चाललेले असतात, त्यांची गाडी अचानकच मध्ये रस्त्यात बंद पडते. गाडी बंद पडल्यामुळे डॉक्टर जरा टेन्शनमध्ये येतात आणि काय झालं नेमकं त्या बघण्याचा प्रयत्न करत असतात. इतक्यात त्या ठिकाणी विजया आलेली असते. विजया डॉक्टरांना विचारते, काय झालं डॉक्टर, काही प्रॉब्लेम आहे का, काही मदत हवी आहे का. त्यावर ते सांगत असतात की ॲक्च्युली काय झालं आहे ना, माझी गाडी अचानक मध्येच रस्त्यात बंद पडली. नेमकं काय झालं आहे मला काहीच कळायला मार्ग नाही आहे, सो मी तेच बघण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्ही मला विचारलं खरंच थँक्यू सो मच, पण मला मदतीची खरंच गरज नाही आहे. त्याबरोबर लगेचच आता विजया ही तिला म्हणत असते, डॉक्टर तुम्ही अंकुशच्या घरी चालला ना. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, तुम्हाला कसं माहिती. त्याबरोबर ती म्हणत असते की कारण मला तुम्हाला तिथे पोहोचू द्यायचं नाही आहे. त्याबरोबर डॉक्टर म्हणते व्हॉट. त्यावरती सांगते की हो, तुम्ही अंकुशच्या बाळाचे रिपोर्ट घेऊन चाललाय, ते रिपोर्ट मला अंकुशपर्यंत पोहोचायला नको आहेत. त्याबरोबर पुढे ती म्हणते की तुम्ही ते रिपोर्ट अंकुशला देऊ नका. त्याबरोबर डॉक्टर म्हणते, काय करताय हे तुम्ही, आणि हे बघा मी काय ऐकू तुमचं. त्याबरोबर विजया म्हणत असते, अहो डॉक्टर असं काय करताय, मी सांगते तर ऐका ना माझं. बरं जाऊ द्या, तुम्हाला नाही ऐकायचं ना माझं, काही हरकत नाही. तो बघा ना तिथे कॅन्डी फ्लॉसवाला आहे, आपण जाऊन कॅन्डी फ्लॉस घेऊया. त्याबरोबर ती म्हणते, अहो हे बघा मला काहीच नको आहे, आणि तसंही मला ना खूप उशीर होतो आहे, मला निघायचं आहे, मला जाऊ द्या. त्याबरोबर विजया म्हणायला लागते की अहो बघा ना, गाडी दुरुस्त व्हायला वेळ लागेल, तोपर्यंत त्या बिचाऱ्या गरिबाचा जरा धंदा तरी होईल, मी नेहमी घेत असते त्याच्याकडून काही ना काहीतरी, या असं म्हणून आता विजया जबरदस्तीने त्या लेडीज डॉक्टरला तिथे कॅन्डी क्लॉथ मॅनसमोर घेऊन येते. मग काय, आता तो लगेचच तिला एक कॅन्डी क्लॉथ काढून देतो आणि म्हणत असतो की हे घ्या. त्याबरोबर लगेचच आता ती कॉटन कँडी घेते आणि ती कॉटन कँडी आता हातात असतानाच लगेचच तो तिच्याकडे बघायला लागतो आणि तिला हिप्नोटाईज करतो. म्हणत असतो, आता हे कँडी कॉटन जे आहे ते मॅडमच्या हातात दे. ती लगेचच ते विजयाच्या हातात देते. मग तो तिला सांगतो, आता एक काम कर, गाडीजवळ जा, त्यातून अंकुश आणि अबोलीच्या बाळाचे रिपोर्ट घे आणि ते रिपोर्ट जाळ. आता जसं सांगितलं जातं तसं ते करत असते. विजया त्या अगोदर ते रिपोर्ट एकदा वाचूनही घेते आणि मग आता रिपोर्ट जळाल्यावर लगेचच तो तिला इशाऱ्यात सांगतो की आता तू स्वतःचा जीव घे. मग ती चाकू मारून स्वतःचा जीवसुद्धा घेऊन टाकते. आता हे सगळं बघून मात्र इकडे या दोघांना काहीच फरक पडत नसतो, कारण यांना तर या सगळ्या गोष्टींची जवळपास आता सवय झाली. तर दुसरीकडे आता क्रिश आणि मनवा हे दोघंजणं प्लॅनिंग करत आहेत त्या कॉटन कँडीवाल्याला पकडण्याचं, कॉटन कँडी किलरला पकडण्याचं. पण आता ते नेमकं कसं पकडायचं हे त्यांना काही कळत नसतं. आता इकडे क्रिश म्हणत असतो की हे बघ मनवा, तुला वाटतंय तेवढं काही सगळं सोपं नसतं, हे बघ ते तू उगाचच्या उगाच काही बोलतेस. मनवा म्हणत असते की हे बघ क्रिश, मी जे योग्य आहे ना तेच बोलते. जर आपण ह्या कँडीवाल्याला पकडलं ना तर अंकुश दादाचं जसं नाव आहे तसंच तुझंसुद्धा नाव होईल. आपल्याला जर तुझं सस्पेन्शन थांबवायचं असेल तरी एकच अशी गोष्ट आहे की ती आपण केली तरच तुझं सस्पेन्शन थांबू शकेल. म्हणून मी म्हणते सगळं तुझ्यासाठीच चाललं आहे क्रिश, का कळत नाही आहे तुला. दादा बहिणींनासुद्धा कळलं पाहिजे की यावेळेस ते चुकलेत. त्याबरोबर क्रिश म्हणतो, पण मग हे सगळं आपण करणार कसं. त्यावर मनवा म्हणते, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, पण त्यासाठी आपल्याला एका 10-12 वर्षांच्या मुलीची गरज लागेल. तर दुसरीकडे विजया म्हणत असते की बरेच दिवस झालेत रे, वर्ष झाली तुझा चेहरा बघितलेला नाही आहे, किमान आता तरी तुझा चेहरा दाखव मला. त्याबरोबर विजयाला तिचा डॉक्टर नवरा चेहरा दाखवतो. आता त्याचा चेहरा बघून विजया ही रडायला लागते, त्याच्याकडे बघतच राहते आणि मग त्याला घट्ट मिठी मारते. त्याबरोबर आता विजयाचा नवरा म्हणायला लागतो, ही डॉक्टर जर पोहोचली नाही तर तो अंकुश हिला शोधण्याचा नक्की प्रयत्न करेल. मग काय करायचं आपण, अडकेन तर मी. त्यावर लगेचच आता ती त्याला म्हणायला लागते की काळजी नको करू, मी तुला इथे काहीच होऊ देणार नाही आहे आणि अडकू वगैरे तर अजिबातच नाही देणार. मी या डॉक्टरच्या फोनवरून अगोदरच मेसेज करून ठेवला होता अंकुशला की मला बाहेर जावं लागतं आहे, मी येऊ शकत नाही आहे. सिस्टरला पाठवते आणि आत्तापर्यंत त्या सिस्टरलासुद्धा मी पाठवलं आहे. ती सिस्टर पोहोचली असेल, किंबहुना अंकुशला भेटलीही असेल. सिस्टर अंकुशच्या घरी पोहोचलेली असते. ती आता अंकुशकडे येते आणि लगेचच अंकुशला म्हणत असते की
सर, हे बघा, तुमच्या बाळाचे हे सगळे रिपोर्ट अगदी व्यवस्थित आणि नॉर्मल आहेत. उगाच तुम्ही टेन्शन घेतलं. अंकुश म्हणतो की थँक्यू सो मच. बाय द वे, त्याबरोबर डॉक्टर लगेचच अर्जंट निघून गेल्या. आय एम व्हेरी सॉरी असं सुद्धा सिस्टर सांगत असते. अंकुश म्हणतो नाही, इट्स ओके. तसंही त्यांनी मला मेसेजवरती कळवलं होतं. बाय द वे, नेमकं असं काय घडलं की त्यांना एवढं अचानक जावं लागलं? त्याबरोबर ती म्हणत असते, सॉरी सर, पण त्यातलं मॅडम काही बोलल्या नाही हो. बरं, येऊ मी आता? त्याबरोबर अंकुश म्हणतो हो या. आणि मग आता अंकुशही तिकडनं घरात येतो. बघतो तर काय, अबोली ही खूपच जास्त खुश आहे. मग आता अंकुश हा ठरवतो की अबोली खुश आहे तर आपण आणखीन काहीतरी खुश करायचं तिला. मग तो आता धावत अबोलीकडे येतो. तर दुसरीकडे आता लगेचच ती सिस्टर ही विजयाला कॉल करते आणि सांगते की मॅडम, तुम्ही सांगितलेलं तसं काम पूर्ण केलेलं गेलं आहे. सगळं अगदी आपल्याला हवं तसं घडणार. त्याबरोबर ती म्हणते की गुड, मला माहीत होतं हे. आणि मग ती फोन कट करते आणि ही गुड न्यूज तिच्या हिप्नोटायझर सिरियल किलर नवऱ्याला सुद्धा देते आणि म्हणत असते की बघ, गुन्हेगार आपल्याला सापडलं सुद्धा, आपली स्ट्रॅटेजी वापरली तशी. आता आपल्या दीपचा जीव ज्यांनी घेतला आहे त्या सगळ्यांचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. त्याबरोबर दीपचा बाबा म्हणत असतो की ऑलमोस्ट सगळे लोक झालेत. त्या शाळेच्या मुली, ते शाळेचे शिक्षक वगैरे सगळे पूर्ण करून झालेत. आता फक्त ती अबोली आणि तो अंकुश हे दोघंच तेवढे मागे राहिलेत. आता लगेचच विजया म्हणायला लागते की त्या दोघांना सुद्धा आपल्याला पूर्ण करायचं आहे. पुढे आता तिचा नवरा म्हणत असतो की आपलं नातं तू तोडलंस आणि आज इतक्या वर्षांनंतरही तू मला नवऱ्याचा मान दिलास, हे बघून खरोखर मला खूप बरं वाटलं, खूप. त्यावर विजया म्हणत असते, पण तेव्हाची परिस्थितीच तशी होती, आपलं लग्नच त्या परिस्थितीत झालं होतं. त्याबरोबर लगेचच विजयाचा नवरा म्हणायला लागतो, हो ना, अगोदर आपण जगाशी भांडलो आणि मग एकमेकांशीच भांडलो. खरं तर ज्यावेळेस तू मला सोडून गेलीस त्यावेळेस आपला दीप पूर्ण 1 वर्षांचा सुद्धा नव्हता, तरी तू त्याला माझ्याजवळ टाकलंस. त्यावरती म्हणते की अरे, मी त्याला तुझ्याजवळ सोडलं कारण मला माहीत होतं तू त्याची व्यवस्थित आणि चांगली काळजी घेशील. मला त्याच्यासाठी तेवढासा वेळ नव्हता म्हणून मी हे केलं. आणि जसा दीप मोठा होत गेला तसेच तर आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो ना. दीपमुळेच तर आपल्याला आपलं हरवलेलं नातं सापडायला लागलं. मग ते का विसरतोयस तू? आपण लांब होतो पण सुखी होतो. त्याबरोबर आता लगेचच अंकुश हा अबोलीकडे येतो. अबोलीला सांगत असतो, अबोली, तुला माहीत आहे का, अगं आपले सगळे रिपोर्ट्स, आपल्या बाळाचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. त्याबरोबर हे ऐकून अबोली खूप खुश होऊन जाते. ती अंकुशला म्हणत असते, बघितलं अंकुश सर, मी म्हणत होते की नाही तुम्हाला सगळं अगदी व्यवस्थित आहे म्हणून, पण नाही, तुम्हाला उगाचच काळजी पडून राहिली होती ना. बघ बाळा, सगळं कसं व्यवस्थित आहे की नाही. त्याबरोबर लगेचच अबोली अंकुशला म्हणते, अंकुश सर 1 मिनटं, मला तुम्हाला आणखीन काहीतरी दाखवायचं आहे. आणि मग ती आता ती फाईल घेऊन येते ज्यामध्ये केसच्या सर्व डिटेल्स असतात. आणि ती म्हणत असते की बघा ना सर, या ज्या मुली आहेत ज्यांचे खून झालेले आहेत, बरोबर त्या एकाच एरियातल्या आहेत, म्हणजे एकाच ठिकाणी जवळपास त्या कुठे ना कुठे राहत आहेत. मग असं कसं काय? त्यावर अंकुश म्हणतो की याचा शोध मी उद्या घेतो अबोली आणि तुला डिटेल्स देतो. तोपर्यंत तू उद्या माझ्याबरोबर चौकशीसाठी चल. तर आता इकडे लगेचच विजया म्हणायला लागते, दीपमुळेच आपण एकत्र आलो, पण दीप गेल्यानंतर मी तर पूर्णपणे वेडीपिशी झाले होते, हरून गेले होते. तुला तर माहिती आहे, मी व्यसनाधीनसुद्धा झाले होते. पण या सगळ्या काळात मला ना त्या अबोलीने खूप मदत केली. मला अबोलीने घरी नेलं, माझा सांभाळ केला, संगोपन केलं. पण माझ्या मनात जो सल आहे ना, तो कधीच जाऊ शकला नाही आहे. माझ्या मुलाला तिने मारलं आहे आणि तो बदला मी घेणार म्हणजे घेणार. अंकुशने आजपर्यंत खूप पापं केली आहेत आणि आता त्याचं पापच त्याच्यासमोर उभं राहणार आहे, ते सुद्धा आपल्या दोघांच्या रूपात. त्याबरोबर पुढे ती असंही म्हणत असते, तुला एक सांगू का, मला असं वाटतंय ना की आता मनवाची जी पुढची चाल असेल ती तुझ्यासाठी धोकादायक ठरेल. त्याबरोबर लगेचच आता पुढे ती काय करणार असेल हे ती मला सांगेलच, कारण ती मला गुरु बनवण्याच्या मागे आहे. मग मी ते तुला सांगेन, मग ते तू टाळ, असं देखील ती म्हणते. त्यावर आता विजयाला तिचा सिरियल किलर नवरा सांगत असतो की तुला माहिती आहे का, आपल्या दीपला ज्यांनी त्रास दिला त्या सगळ्यांना आत्तापर्यंत आपण संपवलेलं आहे. म्हणजे अगदी ते शाळेचे शिक्षक, त्या शाळेतली मुलं, त्याचबरोबर ते शाळेतले आणखीन बरेच कोणी आपण त्यांना कायमचं संपवलं आहे, देवाघरी पाठवलं. त्याबरोबर लगेचच आता विजया म्हणत असते, आपल्या मुलाला ज्यांनी कुणी त्रास दिला आहे ना, आपण सोडायचं नाही आहे त्यांना. आपल्या मुलाला आपल्यापासून तोडलं आहे, आपल्या दीपला आपल्यापासून तोडलं आहे. खरं तर अबोलीने दीप गेल्यानंतर मला खूप मदत केली.
तिने मला स्वतःच्या घरी नेलं, माझी काळजी घेतली, पण तिचं जे जुनं पाप आहे ते वर डोकं काढतंय. त्यामुळे आता तिला माफी नाही. दीपला मी कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे हे सगळं मला करावंच लागेल. आता मित्रांनो, खरं तर विजया जे काही करते ते चुकीचं आहे. उलट अबोलीने तिची मदत केली होती आणि विजया काय करते तर विजया अबोलीला त्रास देण्याचा उलटा प्रयत्न करते. पण तरीसुद्धा आता कशा पद्धतीने अबोली विजयाला पकडणार हे पाहणं खूप रंजक ठरेल. तर आता इकडे मनवा आणि क्रिश हे दोघंही समृद्धीच्या आईला भेटलेले असतात. समृद्धी आणि तिची आई दोघी एकत्र असताना मनवा ही त्यांना म्हणत असते, हे बघा काकू, आम्हाला पूर्ण खात्री आहे की समृद्धी हे नाटक अगदी उत्तम आणि छान पद्धतीने करू शकेल. खरं तर म्हणूनच, फक्त म्हणूनच आम्ही समृद्धीची निवड करतोय. तर तुम्ही समृद्धीला पाठवाल ना आमच्याबरोबर नाटक करायला? त्याबरोबर लगेचच आता इथे ती बाई म्हणायला लागते, अहो पण त्यावर लगेचच आता मनवा तिच्या पर्समधून पैसे काढत म्हणते, हे घ्या काकू, हे तुमच्यासाठी. पैसे बघून ती बाई लगेचच स्वतःच्या मुलीला नाटकात काम करायला पाठवण्यासाठी तयार होते. मनवा त्या मुलीला विचारते, करशील ना समृद्धी आम्हाला मदत? करशील ना आमच्यासाठी ॲक्टिंग? त्यावर समृद्धी लगेचच हो असं म्हणते. त्याबरोबर लगेच आता तिची आई विचारते, तुम्ही तर अबोली मॅडमबरोबर काम करत होतात ना असिस्टंट म्हणून? त्याबरोबर मनवा काही बोलणार इतक्यात क्रिशच म्हणतो, हो करत होती. त्याबरोबर लगेचच आता त्या बाई म्हणायला लागतात की मग तुम्ही अबोली मॅडमच्या सुद्धा ओळखीचे आहात, मग तर तुमच्याबरोबर मुलीला पाठवायला माझी काहीच हरकत नाही. फक्त कुठे आणि कधी यायचे आम्हाला तेवढं तुम्ही सांगा. त्यावर मनवा म्हणते, आम्ही एका हॉस्पिटलमध्ये आधी जाणार आहोत आणि तिथून सगळी तयारी पुढे सुरू करणार आहोत. त्याबरोबर चालेल तुम्ही निवांत करा असं म्हणत ती तिकडनं निघून जाते. आता मित्रांनो, इथे मनवाने तर ठरवलं आहे की अबोलीला चांगला धडा शिकवायचा, चांगली अद्दल घडवायची. पण तुम्हाला काय वाटतं, असं काही होऊ शकेल का? अबोलीला चांगली अद्दल बसेल का? तर आता आपण पुढे पाहतो की इकडे अबोली ही केसबद्दल स्टडी करत असते. दरम्यान तिच्या लक्षात एक गोष्ट येते की या चारही मुली ज्या वारल्या आहेत त्या एका एरियात राहत तर होत्याच, पण त्या एकाच शाळेत सुद्धा शिकत होत्या. आणि सानिकाचे आईवडील जे वारले ते सुद्धा ह्याच शाळेत शिक्षक होते. याचा अर्थ नक्कीच या शाळेचा आणि या कँडी फ्लॉस मॅनचा नक्कीच काही ना काहीतरी संबंध आहे आणि तो संबंध आपल्याला शोधून काढायचा आहे असं ते दोघं ठरवतात. अंकुश अबोलीला म्हणतही असतो, अबोली, माझ्या तर ही एवढी गोष्ट लक्षातच आली नव्हती गं. ही खूप महत्त्वाची लीड आहे, ही आपल्या हातातून कशी काय सुटू शकते? अबोली म्हणते, सर, याचा अर्थ सानिकाचा सुद्धा या सगळ्याशी गहन संबंध आहे. कारण बघा ना, म्हणजे सानिकाची ती शाळा होती ना, म्हणून म्हणते. त्याबरोबर आता ते दोघं सानिकाला शाळेत बोलवून घेतात आणि बोलवून घेतल्याच्या नंतर आता ते लगेचच तिला विचारतात की सानिका, तू या मुलींना ओळखतेस का? सानिका म्हणते, हो ओळखते, ह्या माझ्या शाळेतल्या मुली आहेत. त्याबरोबर अंकुश अबोली एकमेकाकडे बघायला लागतात. तर लगेचच इथे आता घरी पेपर आलेला असतो सकाळ सकाळ आणि पेपर हा तो डॉक्टर बघत असतो. पेपर बघून डॉक्टर म्हणतो की जी बातमी पेपरात छापून यायला नको हवी होती, विजया तीच बातमी बरोबर पेपरात छापून आली आहे. त्याबरोबर आता विजया आणि लगेचच तिचा नवरा हे दोघंही पेपर वाचत असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून लोकांना आपल्या व्हिडिओंचा आनंद घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा आपला व्हिडिओ पाहू शकतील. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.